आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर राजेश सुसरे सर, जे खरं तर 2016 पासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स हा त्यांचा हातखंडा आहे आणि मला कायम असं वाटतं की जे शासकीय संस्थांसाठी जे काम करत असतात लोक, ते अप्रत्यक्षरित्या आमच्यासारख्या सगळ्या लोकांना वेगवेगळ्या फॅसिलिटी पुरवण्याचं काम करत असतात. त्यामुळे तेही फार महत्त्वाचे घटक आहेत या सगळ्या गोष्टींमधला. तर त्यांच्याशी आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी पहिला प्रश्न आहे ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनियर हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कुणाची होती, प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळं खरं तर तुम्ही या फील्डमध्ये आलात? तर काय सांगाल? प्रेरणास्थान तसं काही नाही. म्हणजे मी होतो कोठारी शाळेतून मी 12वी पासआउट झालो. बरं. आणि नंतर मी फैजपूर म्हणजे आपला जळगाव जिल्ह्यातलं कॉलेज आहे, तिथं मी पहिले कम्प्युटर इंजिनिअरिंग कोर्ससाठी गेलो होतो. बरं. पण दुसरं वर्ष सोडून मी परत आलो सिव्हिलचं. तिथं मला खरं तर म्हणजे अट्रॅक्शन झालं की आपण सिव्हिल इंजिनियर असलं पाहिजे. आणि मी परत आलो, CAT झाली आणि मी मलकापूरच्या VB कोलते कॉलेजमध्ये डिग्री घेतली. अच्छा, तो असं हे राहिलं. आणि प्रेरणा अशी कोणाची वेगळी नव्हती की आपल्याला सिव्हिल मध्येच जायचंय, यांचं बघितलंय, त्यांचे विचार आवडले? कसं ते एक फ्लो असते किंवा सिव्हिल त्यावेळेस समजा गोष्ट होती की सॉफ्टवेअर इंजिनियर, मग भरायचं मित्रांसोबत कम्प्युटरच्या ब्रांच टाकून दिली. बरोबर. तर तसं सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही आलात आणि इकडं सुरू केलं कामाला. आता काही सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही आता गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्समध्ये खूप काम करता किंवा कन्स्ट्रक्शनमध्ये ओव्हरऑल, तर त्याच्यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. बरोबर. अनस्किल्ड लेबर आपण ज्याला म्हणतो. तर त्या अनस्किल्ड लेबरकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता सगळी? तोच धोका कायम आमच्या समोर येत राहतो. आणि अनस्किल्ड लोकांसोबत काम करणं म्हणजे एक चॅलेंजिंग काम आहे. बरोबर. तर त्यातून आम्ही लोक आता गव्हर्नमेंट प्रोजेक्ट म्हटल्यावर चालून जाईन, धकून जाईन, हो जाएगा, कुछ होता नाही, अशा गोष्टी, ह्या प्रश्न सांभाळून घेणं म्हणजे हे रोजच्या गोष्टी आहेत. परंतु आमच्या वरची एजन्सी गव्हर्नमेंट असते, आम्ही त्यांचा धाक दाखवून समजा त्या अनस्किल्ड लोकांकडून झालेलं काम समजा रिपेअर करूनही त्यांच्याकडून घेऊन घेतो. बरोबर. दुसरे, या क्षेत्रामध्ये तुम्ही तंत्रज्ञानाचा बदल सुद्धा खूप मोठा बघितलाय. तर तंत्रज्ञानाचा कसा फायदा किंवा किती फायदा होतो तुम्हाला? एक आहे सॉफ्टवेअर साईड आणि एक आहे मशिनरी साईड. तर या दोन्ही अँगलला तुम्हाला कसा फायदा होतो? नाही, मशिनरी साईज मध्येच आता आमचे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट, रोड प्रोजेक्ट चालतात, त्याच्यामुळे मशिनरीजवरच आमचं हे जास्त फोकस आहे. बरोबर. दुसरं, आतापर्यंत केलेल्या गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मधले कुठले महत्वाचे प्रोजेक्ट सांगता येतील का तुम्हाला, की नावं त्यांची, या प्रोजेक्टवर काम केलेलं आहे प्रामुख्यानं? नाही, आमदार निधी, खासदार निधी म्हटल्यावर फक्त रोड, पेवर, सभा मंडप. ओके. नाही, त्यातली अशी कुठली नावं की अमुक रोडचं, या रोडचं, या मंदिराचं? सर्व अंतर्गतच आहेत. बरं. नाही, काही त्याची नावं, कुठल्या गावात तो रस्ता झाला? झालाय ना. असं गावांची नावं. आपलं खैऱ्याला झाला, शेंबा झालं, आता सध्या टाकरखेड काम चालू आहे. एक वाल्मिक सभा मंडपाचं काम चालू आहे आपल्या कोळी समाज बांधवांचं. आता एक नवीन मलकापूर तालुक्यामध्ये कुण गावात आहे मराठा समाजाचं डोम टाईप सभा मंडप. ओके. या प्रोजेक्टवर आता काम चालू आहे. आता सध्या ह्या प्रोजेक्टवर काम चालू आहे. दुसरा एक प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतः एक उत्तम सिव्हिल इंजिनियर आहात, गव्हर्नमेंट प्रोजेक्टची तुम्ही कामं करता. बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलं की इंजिनियर म्हणून, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतील की ज्या मुद्द्यांवर आता काम करणं गरजेचं आहे? जर पुढच्या 10-15 वर्षात बुलढाणा जिल्ह्याला आपल्याला पुढे न्यायचं असेल, एक सर्वांगीण विकास करायचा असेल बुलढाण्याचा, तर कुठल्या मुद्द्यांवर आता काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? विकासाच्या दृष्टीने फक्त आता विकास म्हणजे फक्त रस्ते, नाल्या हाच लोक विकास समजतात. खऱ्या अर्थानं म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये जास्ती राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे आपण जर विकास जर पाहिजे तर राजकारणाच्या दूर, म्हणजे राजकारण विरहित ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्टर लोक येतील त्यावेळेस खऱ्या अर्थानं विकास होईल, आणि ते गरज आहे आमच्या जिल्ह्याला सुद्धा. अच्छा. पण अशा वेळेला मग शासन काय मदत करू शकतं या तुमच्या विचारांवर किंवा मागण्यावर? काही म्हणजे कसं करावे लागेल? नाही म्हणलं कॉन्ट्रॅक्टर विरहित असं जर करायचं असेल, राजकारण विरहित, तर त्याच्यात काय पावलं उचलली गेली पाहिजेत की असं तुम्हाला वाटतं की काय पॅरामीटर्स लावले पाहिजेत काम देताना? असं नाही, पॅरामीटर्स आहेत. इंजिनियरच्याच नावावर काम घेतल्या जाते, पण 2 ते 5% एवढी आमची किंमत ठेवली आपल्या राजकीय लोकांनी. बरोबर. आता त्यात आमचे लोक जोपर्यंत, आम्ही स्वतः इंजिनियर जोपर्यंत हे पाऊल उचलत नाही तोपर्यंत बदल होणे नाही. बरोबर.
दुसरं, या क्षेत्रात आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी, आणि काय सांगाल की ही गोष्ट घेऊन या क्षेत्रामध्ये, संधी अमर्यादित, असं अशा दृष्टीने एक सल्ला म्हणून, मित्र म्हणून काम करत राहा. हम्म. कारण की आता ज्या गोष्टी येतात, समजा फंड नसणं, हे ते, तर ते डिमोटिवेट न होता आपल्या कामातलं सातत्य ठेवा. बस, बाकी काही बरोबर, नाही. हेच म्हणत होते. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे आणि हे आपण वापरलं पाहिजे? आता स्टील आम्ही 1-2 ठिकाणी व्हिजिट झाली, इंडस्ट्रियल व्हिजिट, तर आमच्या असं लक्षात आलं आणि दाखवलं गेलं की प्रत्येक म्हणजे ह्या ज्या कंपन्या आहेत, समजा 2-4-5 कंपन्या XYZ, तर एकाच ठिकाणी सर्व काही बनते. बरोबर, आयकॉनचं काम दुसरीकडचं आयकॉन मध्ये, तर अशाही गोष्टी होतात. त्याच्यामुळे तो तर हे नाही, जास्तीत जास्त डिस्ट्रीब्युटर वरती की विश्वास कोण ठेवतो. कोणती सर्व्हिस प्रोव्हाइड करेल. बरोबर. बरं, ठीक आहे. चलो, मग माझ्या ते हे होते इंजिनियर राजेश सुसरे सर, आणि त्यांनी सांगितलं तसं त्यांचा अनुभव मागच्या अनेक वर्षातला त्यांनी या छोट्याशा मुलाखतीतून उलगडला. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टीलकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.